Okay, so let's start. So we will see the course that is programming in C. Okay, so this is the certification course. हा आपला certification course आहे programming in C. Plus we will provide internship in programming in C. So ह्या कोर्स मध्ये आपण जास्तीत जास्त फोकस हा माझा प्रोग्रामिंग वर असतो, नॉट अपार्ट फ्रॉम दी करिक्युलम सब्जेक्ट्स. म्हणजे जसं कॉलेजमध्ये करिक्युलम सब्जेक्ट्स असतात तुम्हाला, ज्याचा तुम्ही पेपर देत असतो, तर त्याचा अभ्यास आपण कसं करत असतो की आपण पेपरच्या अकॉर्डिंगली तुम्ही अभ्यास करत असता, कारण आपल्या पेपरमध्ये पास व्हायचंय. बट दिस इज दी सर्टिफिकेशन कोर्स. तर ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त फोकस हा प्रोग्रामिंग वरती आपण देणार आहे. ठीक आहे. सो इन दिस डेमो आज मी तुम्हाला सांगेन की प्रोग्रामिंग म्हणजे काय असते आणि काही सी चे प्रोग्राम्स आपण पाहूया आणि आपल्या सर्टिफिकेशन कोर्सचा पूर्ण सिलेबस सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आय विल शो यू दी कम्प्लीट कोर्स स्ट्रक्चर, पूर्ण सिलेबस आणि क्लास आपला कसा होणार आहे, काय स्ट्रक्चर आहे त्याचा. प्रोग्रामिंग किट असते आपल्या सर्टिफिकेशन कोर्स मध्ये, तर ते प्रोग्रामिंग किट म्हणजे काय असतंय त्याचं पूर्ण मी तुम्हाला एंडला मॉड्यूल सांगणार आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट वी शुड नो व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग लँग्वेज. कारण काही बरेच स्टुडंट्स हे अपार्ट फ्रॉम कॉम्प्युटर ब्रँचचे सुद्धा आहेत, म्हणजे कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचे वगैरे सुद्धा आहेत. तर त्यांना सुद्धा बेसिक पासून आपण घ्यायचं आहे की प्रोग्रामिंग म्हणजे काय असतंय, प्रोग्राम कशासाठी लिहायचा असतो, प्रोग्राम कसा लिहितो आपण. बिकॉज सी नाउअडेज कॉम्प्युटर इंडस्ट्रीज मध्ये तुम्ही जर बघितलात तर असं नाहीये आज पिक्चर की फक्त कॉम्प्युटर इंजिनियरच हा कॉम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय. नाउअडेज इफ यू आर सी, म्हणजे कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स तर आहेतच, त्याच्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, मेकॅनिकलचे पण खूप स्टुडंट्स, इलेक्ट्रिकलचे पण खूप स्टुडंट्स आज कॉम्प्युटर इंडस्ट्रीज मध्ये जॉब करतायत. त्याच्या मागचं एकच रिझन आहे, दॅट इज प्रोग्रामिंग इज कॉमन फॉर ऑल. म्हणजे प्रोग्रामिंग हा कोणीही शिकू शकतो. इट्स नॉट लाईक दॅट की फक्त कॉम्प्युटर इंजिनियरच प्रोग्रामिंग शिकू शकतो, असं काही नाही. तर व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग लँग्वेज, आपण जी सी लँग्वेज शिकतो ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, काय असते प्रोग्राम. सी, आपल्याला कॉम्प्युटरला सांगायचंय काय की बाबा हे काहीतरी टास्क कर. सपोज आपल्याला कॉम्प्युटर कडनं 2 नंबरची ऍडिशन परफॉर्म करायची आहे. कॉम्प्युटर स्वतः ऍडिशन तो परफॉर्म करणार आहे, पण तो स्वतः करू शकतो का? नो, बिकॉज कॉम्प्युटर इज नॉट ए ह्युमन. कॉम्प्युटर हा ह्युमन आहे का? हो, नाहीये. बरोबर आहे. मग आपल्याला कॉम्प्युटर कडनं काम करून घ्यायचंय. मग कॉम्प्युटर कडनं काम करून घ्यायचंय तर कॉम्प्युटरला सांगावं लागेल की 2+2 इज इक्वल टू 4 कर. 2+2 इज इक्वल टू 4 हे करायचंय कॉम्प्युटरनी. तर हे 2+2 4 हे आपण प्रोग्रामच्या स्वरूपामध्ये कॉम्प्युटरला सांगणार. आपण एक प्रोग्राम लिहिणार आणि त्या प्रोग्राम मध्ये आपण लिहिणार काय की 2+2 हा ऑपरेशन कॉम्प्युटरनी परफॉर्म करायचा आहे. मीन्स a program is what it tells computer what to do in order to work. म्हणजे एखादं काम करण्यासाठी काय करायचं आहे हे त्या प्रोग्रामच्या द्वारे आपण कॉम्प्युटरला सांगत असतो. समजतंय? सो मग ते प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्हाला लँग्वेज शिकायला पाहिजे. यू हॅव टू राईट द प्रोग्राम इन पर्टिक्युलर लँग्वेज. लँग्वेज जर येत नसेल तर तुम्ही प्रोग्राम लिहू शकत नाही. जसं एखादा लेटर लिहायचं असेल तर इंग्लिश शिकायला पाहिजे, इंग्लिश येत नसेल तर लेटर लिहू शकत नाही. सिमिलरली इफ यू डोंट नो लँग्वेज यू कॅन नॉट राईट द प्रोग्राम. सेम थिंग. सो मग या लँग्वेज मध्ये आपण सी लँग्वेज चूज करतोय. बेसिक लँग्वेज का म्हणायचं सीला ते पण आपण पुढे पाहणार. सो इट इज यूज टू मेक ऑल कॉम्प्युटर प्रोग्राम्स अँड सॉफ्टवेअर. मग लँग्वेज पासून आपण सर्व कॉम्प्युटर प्रोग्राम सॉफ्टवेअरचा आपण तयार करत असतो. वी कॅन क्रिएट ऑल दी कॉम्प्युटर प्रोग्राम्स, वी कॅन क्रिएट ऑल दी सॉफ्टवेअर्स फ्रॉम दिस सी लँग्वेज. समजते? सो ए प्रोग्राम इज ए सेट ऑफ इन्स्ट्रक्शन
दॅट कॉम्प्युटर फॉलोज टू डू समथिंग, म्हणजे इन्स्ट्रक्शन्स असतात जे कॉम्प्युटर फॉलो करून एखाद्या पर्टिक्युलर ऑपरेशनचा परफॉर्म करत असतो. कोण? कॉम्प्युटर. अंडरस्टँड? सो मग आपण कॉम्प्युटरला काय करणार? प्रोग्राम देणार. कॉम्प्युटर तो प्रोग्राम कंपाईल करत असतो आणि एक्झिक्यूट करत असतो. आता हे कंपायलेशन म्हणजे काय आणि हे एक्झिक्युशन म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहे. ओके. आता व्हाय सी इज कॉल्ड मदर ऑफ ऑल लँग्वेज? सी ला असं का म्हणायचं? का बरं सी ला मदर ऑफ ऑल लँग्वेजेस असं आपण म्हणतो? See, because we have a reason behind that. Because see, जेवढे काही कंपायलर्स, जेव्हीएम्स जे असतात, आता हे कंपायलर्स म्हणजे काय? तर कुठलाही प्रोग्राम एक्झिक्यूट करण्याच्या आधी तो आपण कंपाईल करत असतो आणि तो कंपाईल आपण कशामध्ये करत असतो? कंपायलर मध्ये. आणि हे सर्व कंपायलर हे सी लँग्वेज मध्ये तयार होत असतात. जसं C++ लँग्वेज आहे, पुन्हा जावा लँग्वेज असेल, तर हे सर्वांचे कंपायलर्स हे सी मध्ये तयार होत असतात. That's why C is called mother of all language. अजून the most languages which is heavily borrowed from C, कुठले C++, Python, Rust, then JavaScript, Java, हे सर्व प्रोग्रामिंग, .NET, हे सर्व प्रोग्रामिंग C पासून डिराइव्ह झाले. जर तुम्हाला C लँग्वेज येत नसेल, then it is very difficult to study C++, or we can say Java, Python, .NET, हे खूप डिफिकल्ट जाते. That's why C is called mother of all languages. C चा जो स्ट्रक्चर आहे, C मध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते सर्व बेसिक कन्सेप्ट ऍज इट इज C++, जावा मध्ये आपण वापरतो, पायथॉन मध्ये पण तेच आहेत जे आपण C मध्ये शिकणार आहेत. दॅट्स वाय C इज द बेसिक लँग्वेज. म्हणून कोणीही जर प्रोग्रामिंगला सुरुवात करत असेल तर आपण सांगतो की पहिले C लँग्वेज शिका. जर तुम्हाला C लँग्वेज येत असेल तरच तुम्ही बाकी सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज हे इझिली शिकू शकता. दॅट्स वाय C इज कॉल्ड द मदर ऑफ ऑल लँग्वेजेस. अंडरस्टँड? आता C लँग्वेज ही कोणी तयार केली? हु इज द फादर ऑफ प्रोग्रामिंग? आणि तेच C लँग्वेजचे फाउंडर आहेत, ऑथर म्हणू शकतो आपण. दॅट इज हु इज डेनिस रिची. So he was an American computer scientist. He created the C programming language at AT&T's Bell Laboratory of USA in 1972. त्यांनी 1972 मध्ये C प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध लावला. कोण? डेनिस रिची, who is called as the father of programming language. प्रोग्रामिंगचे फादर म्हणतो आपण त्यांना. कोण? डेनिस रिची. त्यांनी C प्रोग्रामिंग लँग्वेजचा शोध लावलाय in 1972. तर आपण एक छोटे फीचर्स पाहूया C प्रोग्रामिंग लँग्वेजचे, and then we will move towards the program. आपण प्रोग्राम एक सर्वांना समजलं तेव्हा C प्रोग्रामिंग ही लँग्वेज ही बेसिक लँग्वेज आहे. इट इज द बेसिक लँग्वेज फॉर ऑल दी अदर लँग्वेजेस. म्हणून कुठलीही लँग्वेज तुम्हाला शिकायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला C लँग्वेज परफेक्ट यायलाच पाहिजे. आणि C लँग्वेज वरनच तुमचं लॉजिक तयार होतो. एक लक्षात घ्या, प्रोग्राम कुठल्याही लँग्वेज मध्ये लिहिणं हे अवघड नसतंय, एक समजून घ्या. तर प्रोग्रामिंग लिहिण्यासाठी जो लॉजिक आहे तो लॉजिक आपल्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे. भरपूर स्टुडंट्स काय होतात, प्रोग्रामिंग लँग्वेजला घाबरतात. अहो, प्रोग्रामिंग लँग्वेजला घाबरायची गरज नाहीये. लँग्वेज मध्ये काय सिंटॅक्स फक्त चेंज असतो, इट्स नॉट डिफिकल्ट. पण लॉजिक तयार होणं हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला लॉजिकच येत नसेल तर तुम्ही लँग्वेज येऊन पण काही उपयोग नाहीये तुम्हाला. समजतंय? लँग्वेज शिकणं म्हणजे काय, त्याचे स्ट्रक्चर, सिंटॅक्स सगळ्या गोष्टी शिकणं, पण लॉजिक बिल्ड होणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि लॉजिक हा C लँग्वेज मध्ये बिल्ड होत असतो, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रोग्राम कराल तेव्हाच तुमचा लॉजिक हा बिल्ड होत असतो. तर ड्युरिंग आपला कोर्स, जो आपला ऑनलाईन कोर्स सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम प्रोग्राम्स घेत असतो आणि सर्वांनी ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करायची. आता लॅब सुद्धा अवेलेबल आहे आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये. तुम्ही जाऊन तिथं फिजिकली कॉम्प्युटरवर बसून तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. ठीक आहे. सो C इज द प्रोग्रामिंग लँग्वेज, आताच सांगितलं, डेव्हलप इन USA at AT&T's Bell Laboratory.
So it is written by Dennis Ritchie. Next, it is a procedure oriented programming language. आता असं का म्हणलं जातंय की सी ला हे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज का म्हणलं जाते? बिकॉज ज्यावेळेस आपण आता सी चा प्रोग्राम पाहणार आहे, इट इज द प्रोग्राम जो आपण लिहित असतो एक कॉमन स्ट्रक्चर फॉलो करून आपण प्रोग्राम लिहित असतो. इट फॉलोज ए वन पर्टिक्युलर स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सी चा प्रोग्राम लिहायचा आहे आणि जे काही स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतात ते प्रोसिजर बाय प्रोसिजर म्हणजे फंक्शन बाय फंक्शन ते एक्झिक्यूट्स होत असतात. दॅट्स वाय सी इज कॉल्ड ॲज प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. आणि काय म्हणलं जाते, सी इट फॉलोज टॉप डाऊन अप्रोच. का टॉप डाऊन ते पण आपण प्रोग्राम मध्ये सांगतो, कारण प्रोग्रामच्या स्ट्रक्चर मध्ये एक मेन फंक्शन असतो आणि तो मेन फंक्शन आपण टॉपला लिहित असतो. म्हणून सी हा टॉप डाऊन अप्रोच आहे एक्झिक्युशन ऑफ प्रोग्रामचा. म्हणजे फर्स्ट लाईन मेन फंक्शन पासून बॉटम. Then it is possible to write a program in C for just about every platform in existence. Means it is a platform independent. काय म्हणतो आपण? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय हो? दॅट मीन्स तुम्ही सी चा प्रोग्राम हा विंडोज वरती लिहा किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर लिहा किंवा मॅक ऑपरेटिंग सिस्टीम वर लिहा किंवा ऍपल वर लिहा. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीम वरती तुम्ही सी चा प्रोग्राम हा लिहू शकतो एक्झिक्यूट. म्हणजे एखादा सी प्रोग्राम मी जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर लिहिला असेल तर तोच प्रोग्राम वी कॅन एक्झिक्यूट ऑन लिनक्स. म्हणजे विंडोज मध्ये लिहिलेला प्रोग्राम हा तुम्ही लिनक्स मध्ये सुद्धा एक्झिक्यूट करू शकता. देयर इज नो प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज प्रेझेंट इन एव्हरी प्लॅटफॉर्म. कुठल्याही प्लॅटफॉर्म, मग ते हार्डवेअरचा क्यू ना असो, म्हणजे तुमचा पेंटियम प्रोसेसर असो, पेंटियम 4 असेल, i5 असेल, i2 असेल, i4 असेल, कुठलाही असू द्या प्रोसेसर, तुम्ही त्याच्यामध्ये सी चा प्रोग्राम हा लिहू शकता. यू कॅन राईट. ठीक आहे. आता आपण काही प्रोग्राम्स पाहूया. त्याच्या आधी सी चा जो प्रोग्राम लिहिणार आहेत आपण ते स्ट्रक्चर मध्ये लिहित असतो आपण. तर तो स्ट्रक्चर पहिले समजून घ्या. देन वी कॅन राईट, वी विल सी सम प्रोग्राम्स. काही आपण सी चे प्रोग्राम्स आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर सी चा प्रोग्राम लिहिताना हा स्ट्रक्चर तुम्हाला फॉलो करायचा आहे. फर्स्ट यू हॅव टू राईट कमेंट लाईन डॉक्युमेंटेशन सेक्शन. म्हणजे काय, तर इथं आपल्याला कमेंट लिहायचं आहे. कमेंट हे फक्त आपल्यासाठी असतो. इट इज नॉट फॉर प्रोग्राम. म्हणजे जसं आपण लिहित असतो ना की आज हा प्रोग्राम लिहितोय, त्याची डेट काय आहे, प्रोग्रामचं नाव काय आहे, कुठल्या दिवशी प्रोग्राम लिहिलंय, त्या प्रोग्रामचं नाव काय आहे, हे जर तुम्हाला लिहायचं असेल यू कॅन राईट डाऊन. आणि हे कमेंट आपण स्लॅश स्टारने सुरू करायचं आणि स्टार स्लॅशने बंद करायचं. आणि हा जो पार्ट असतो कमेंट मध्ये, जो पार्ट आपण लिहित असतो हा एक्झिक्यूट होत नसतो. म्हणजे कंपायलर ह्याला एक्झिक्यूट करत नसते. हे फक्त कशासाठी असते? हेडिंग साठी, म्हणजे हेडिंग वगैरे देण्यासाठी. हा प्रोग्रामचा पार्ट नाहीये असं तुम्ही म्हणलं तरी चालेल. इट इज नॉट ए पार्ट ऑफ ए प्रोग्राम. त्याच्यानंतर प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह तुम्हाला लिहायचा. आता प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणजे कुठल्या? हॅश इन्क्लूड stdio.h. आता हे प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणजे काय आहे ते आपण पाहूया. त्याच्यानंतर काही व्हेरिएबल्स जर तुम्हाला डिक्लेअर करायचे असतील देन यू कॅन डिक्लेअर द व्हेरिएबल्स, ग्लोबल व्हेरिएबल्स. अँड देन जसं मी तुम्हाला सांगितलं व्हॉट वी हॅव द मेन फंक्शन. आपल्याकडे काय आहे? मेन फंक्शन आपल्याला लिहायचा असतो आणि त्या मेन फंक्शनच्या आतमध्ये आपण काय लिहितो? आपला प्रोग्राम. आणि जर काही सब फंक्शन्स असतील ते आता नाही, नंतर आपण पाहणार आहे. सब प्रोग्राम युजर डिफाईन फंक्शन ते समजलं. तर आपण हा स्ट्रक्चर बघून आपण काही प्रोग्राम्स आपण पाहणार आहेत. तर आपण प्रोग्रामिंग साठी आपण डेव C++ चा वापर करतो. ठीक आहे. आय एम युजिंग डेव C++ फॉर प्रोग्रामिंग. हा, तुम्ही सी चे प्रोग्राम तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता. देयर आर व्हेरियस एडिटर्स अवेलेबल इन मोबाईल ऑल्सो वेअर यू कॅन डू दी प्रोग्राम्स. मोबाईल मध्ये तुम्हाला टाईप करावं लागेल. अदरवाइज यू कॅन, आपल्या इन्स्टिट्यूटची लॅब अवेलेबल आहे. इन्स्टिट्यूट सध्या आपण चालू आहे. तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आपल्या कॉम्प्युटर लॅब मध्ये जाऊन प्रोग्राम्स करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय हा सर्टिफिकेशन कोर्स आहे. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम आपण काय घेणार आहेत? प्रोग्राम्स घेणार आहेत.
सो यू हॅव टू व्हॉट राईट द प्रोग्राम. तुम्ही ते प्रोग्राम्स लिहायला पाहिजे आणि ते प्रोग्राम्स एक्झिक्यूट करायला पाहिजे. ठीक आहे. आता जसं पहिलं काय डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण लिहितो जसं आपण लिहू शकतो डेट, आज डेट काय 15 ऑगस्ट. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ प्रोग्राम, सपोज फर्स्ट सी प्रोग्राम. सपोज आपण लिहूया प्रोग्राम टू प्रिंट, एक मेसेज प्रोग्राम आपण प्रिंट करूया, वेलकम टू सी प्रोग्रामिंग, हा मेसेज आपण प्रिंट करूया. ठीक आहे. आता हा काय झाला माझा, दिस इज द कमेंट सेक्शन. हा प्रोग्राम मध्ये एक्झिक्यूट होत नसतो, ते फक्त आपल्यासाठी. नाउ नेक्स्ट प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह कुठल्या कुठल्या आहेत, हॅश इन्क्लूड stdio.h and then next hash include conio.h. आता हे काय असतंय हो, व्हॉट इज मीन बाय stdio.h आणि conio.h हे काय आहे, दिस इज द प्री प्रोसेसर डिरेक्टरी. म्हणजे ह्या डिरेक्टरीज मध्ये सर्व सी प्रोग्रामचे स्ट्रक्चर, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सर्व नियम ह्याच्यामध्ये असतात प्री प्रोसेसर डिरेक्टरी. हे जर तुम्ही नाही लिहिलात तर काय होतं, तुमचा प्रोग्राम हा एक्झिक्यूट होणार नाही. आता हे stdio.h आणि conio.h हे दोनच हेडर फाइल्स आपण काय म्हणत असतो, आपण यू कॅन से दीज आर हेडर फाइल्स. आता मी हे लिहिलंय, हे काय, दिस इज कमेंट, सिंगल लाईन कमेंट म्हणतो आपण. हे कमेंट आहे म्हणजे तुम्हाला जर एखाद्या लाईनला जसं आपण नोटबुकवर लिहित असताना अंडरलाईन करत असतो बघा, किंवा त्याला बाण दाखवून लिहितो, हे ह्याच्यासाठी आहे. सेम तसंच हा स्टेटमेंट काय, तर दिस इज हेडर फाइल, हे एक्झिक्यूट होणार नाही. आता हे stdio.h आणि conio.h का म्हणायचं, इथे इन्क्लूडच का लिहायचं, तर बघा ज्यावेळेस आपण एक्झिक्यूट आपलं हे जसं मी तुम्हाला दाखवतोय, आय विल शो यू. सी दिसतंय, जसं मी हा टर्बो सीचा C++ चा सेटअप मारलेला आहे. टर्बो C++ मध्ये तुम्हाला इथे इन्क्लूड नावाचा फोल्डर दिसत असेल, बरोबर. काय नाव आहे फोल्डरचा, इन्क्लूड. आणि ह्याच्यामध्येच काय आहे, माझी stdio.h फाईल असणार आहे बघा, हो का, stdio.h आहे. दिस इज व्हॉट, बघा इथं काय लिहिलंय, सी हेडर फाईल. म्हणजे ही सी हेडर फाईल इन्क्लूड नावाच्या फोल्डर मध्ये प्रेझेंट आहे माझी. म्हणून आपण काय लिहित असतो, हॅश इन्क्लूड हा कीवर्ड आपण वापरतो. इन्क्लूड म्हणजे काय म्हणतोय आपण, ती हॅश म्हणजे प्री प्रोसेसर डिरेक्टरी आहे. कुठली डिरेक्टरी आहे, stdio.h, आणि ती कुठल्या फोल्डर मध्ये, इन्क्लूड. ठीक आहे. आणि त्याच्यामधले सर्व सी चे जे काही प्री डिफाईन्ड रूल्स आहेत ते घेणार. देन नेक्स्ट वी हॅव आवर मेन फंक्शन, इंटिजर मेन. आपण वाईड मेन पण लिहू शकतो. इथं मी डेव C++ चा वापर करतोय, त्यासाठी आपण काय लिहितो इथं, इंटिजर मेन. ठीक आहे. ह्यालाच आपण वाईड मेन असेही लिहितो. ठीक आहे. टर्बो C++ चा वापर करत असाल, यू कॅन राईट वाईड मेन. आपण डेव C++ चा वापर करतोय, त्यासाठी मी काय लिहितोय, इंटिजर मेन. आता काय करायचं आपल्याला, प्रोग्राम टू प्रिंट वेलकम टू सी प्रोग्रामिंग, हे आपल्याला प्रिंट करायचंय, बरोबर. तर प्रिंट करण्यासाठी सी मध्ये एक स्टेटमेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज printf. आणि ह्याच्यामध्ये सिंपल printf हा कीवर्ड लिहायचा आहे. देन ओपनिंग ब्रॅकेट आणि इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ओपनिंग क्लोजिंग मध्ये तुम्हाला जे काही मेसेज प्रिंट करायचे ते लिहायचे, दॅट इज वेलकम टू सी प्रोग्रामिंग, दॅट्स इट. ठीक आहे. एंड देन रिटर्न 0. ओके. जसं हे डेव C++ आहे म्हणून शेवटी आपण रिटर्न 0 लिहितो. अदरवाइज यू कॅन राईट गेट ch. अदरवाइज आपण काय लिहितो, गेट ch. हा हे दोनच फरक असतात डेव C++ वापरण्यामध्ये आणि टर्बो C++ मध्ये. डेव C++ मध्ये इंटिजरच्या ऐवजी void, रिटर्नच्या ऐवजी गेट ch. देन यू हॅव टू सेव्ह दिस प्रोग्राम. प्रोग्राम हे सेव्ह करत असताना नेहमी कशाचा मध्ये सेव्ह करायचं, .c किंवा .cpp पण तुम्ही सेव्ह करू शकता. जसं मी इथे लिहितोय, फर्स्ट प्रोग्राम .c किंवा .cpp कुठलाही एक्सटेन्शन तुम्ही देऊ शकता. ते .cpp झाले, नो प्रॉब्लेम.
यू कॅन सेव्ह .c ऑल .c. .cpp हा C++ चा एक्सटेन्शन आहे आणि C चे सर्व प्रोग्राम C++ मध्ये ऍज इट इज तुम्ही करू शकता. सो यू कॅन सेव्ह बाय युझिंग .c ऑल .cpp. कुठलाही एक्सटेन्शन वापरा. C चा एक्सटेन्शन कुठला आहे? .c हा कुणाचा एक्सटेन्शन आहे? C प्रोग्रामचा. जसं फर्स्ट प्रोग्राम यू कॅन सेव्ह ऍज सी दिस .c. सेव्ह केलं? सेव्ह. सो हियर इफ यू सी फर्स्ट प्रोग्राम .c ना आपण सेव्ह केलं. आता ह्या प्रोग्रामला फर्स्ट यू हॅव टू कंपाईल. बघा काय म्हणले? कंपाईल अँड देन रन. पहिले प्रोग्रामला कंपाईल करायचंय. कंपाईल म्हणजे काय? तर कंपायलर हा डेव C++ हा काय आहे? कंपायलर आहे. दिस इज व्हॉट? एडिटर अँड कंपायलर, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्राम लिहू शकता आणि जो प्रोग्राम कंपाईल करून एक्झिक्यूट करतो. कंपाईल म्हणजे तो चेक करत असतो की तुमच्या प्रोग्राम मध्ये काही एरर्स आहेत का. बघा कंपायलेशन रिझल्ट आला इथं, तुम्ही बघत असाल इथं खाली बघा. सी हियर कंपायलेशन रिझल्ट काय आले हो इथं? एरर 0 अँड वॉर्निंग 0. म्हणजे एकही एरर माझ्या प्रोग्राम मध्ये नाहीये, वॉर्निंग सुद्धा नाहीये. म्हणजे माझा प्रोग्राम हा विदाउट एरर्स आहे. देन वी कॅन एक्झिक्यूट. मग रन करायचंय. बघा आउटपुटला काय आले माझं? वेलकम टू C प्रोग्रामिंग असा आउटपुट दिसतोय तुम्हाला. सी काय दिसतंय आउटपुटला? सी हियर वेलकम टू C प्रोग्रामिंग असा आउटपुट दिसतोय. दिस इज माय आउटपुट. का आलं हे? बिकॉज इन प्रिंटफ स्टेटमेंट वी हॅव रिटर्न वेलकम टू C प्रोग्राम. हे आपण कशामध्ये लिहिलं होतं? प्रिंटफ मध्ये. सो प्रिंटफ मध्ये आपण जे काही लिहितो ते कन्सोल वरती प्रिंट होत असते. हे काय आहे? ही जी ब्लॅक स्क्रीन आली आहे दिस इज कॉल्ड ॲज कन्सोल, ज्याच्यावरती आपण C प्रोग्रामचे आउटपुट पाहणार आहे. ऑल द आउटपुट इज रिटर्न ऑन ए कन्सोल. जे काही आउटपुट आहे समजतंय? ते कन्सोल वरती आउटपुट दिसतंय. समजलं सर्वांना? अंडरस्टँड? सो इन दिस वे वी कॅन राईट डाऊन दी प्रोग्राम्स. आता बघा आपण अजून एक प्रोग्राम घेऊया. ठीक आहे, आपण एक सिंपल एक 2 नंबरच्या ऍडिशनचा प्रोग्राम घेऊया. ठीक आहे. सपोज नाउ हियर वी कॅन राईट addition of 2 numbers. ओके. आता बघ, आता ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम आहे तर सिंपल आहे. ऍडिशन कशी होती हो? 2 नंबरचा प्रोग्राम आहे तर काय? C इज इक्वल टू A प्लस B. म्हणजे A आणि B हे 2 नंबर आणि त्यांचे ऍडिशन कशामध्ये होणार हो? C मध्ये. सो फर्स्ट वी विल डिक्लेअर 3 व्हेरिएबल्स A B C. आता ABC हे काय आहेत? These are the variables. Variables म्हणजे काय? Variables means it is the identifier किंवा ज्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यू स्टोअर करू शकतो त्यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो. जसं A आणि B. A आणि B मध्ये काही व्हॅल्यू असणार ना हो. A मध्ये 10 व्हॅल्यू असेल, B मध्ये 20 असेल आणि ते 10 आणि 20 ची ऍडिशन कशामध्ये स्टोअर होणार आहे माझी? C मध्ये. बरोबर. सो these A, B and C आर कॉल्ड ॲज व्हेरिएबल्स. तर ह्या ABC ला आपण काय म्हणत असतो? व्हेरिएबल्स असं म्हणतो. सपोज मी लिहिलं A इज इक्वल टू 10 व्हॅल्यू, B इज इक्वल टू 20 व्हॅल्यू म्हणतोय आणि मग काय लिहिणार? C इज इक्वल टू A प्लस B. हे पूर्ण आपण शिकणार आहेत आपल्या सिलेबस मध्ये. व्हेरिएबल्स म्हणजे काय हे सर्व आपण बघणार आहेत पुढे. आज फक्त मी डेमो साठी तुम्हाला सांगतोय. अँड देन प्रिंटफ. देन प्रिंटफ मध्ये आपण लिहूया ऍडिशन इज इक्वल टू %d. आता %d म्हणजे काय हे आपण पूर्ण बघणार आहे. ठीक आहे पुढे. ऍड्रेस ऑफ C. ठीक आहे. दिस इज व्हॉट ऍडिशन. ओके. नाव सी याच्यामध्ये काय केले आपण? 3 व्हेरिएबल्स डिफाइन केले, A, B आणि C. काय केले आपण? A, B, C आणि हे 3 व्हेरिएबल्स आपण डिफाइन केले आणि मग काय केले? C इज इक्वल टू A प्लस B. C मध्ये A आणि B ची ऍडिशन केली आपण आणि मग काय केले? प्रिंटफ मध्ये ऍडिशन इज इक्वल टू C डिस्प्ले केलं. बघा काय आलं आउटपुट?
ऍड इज इक्वल टू 30 हा आउटपुट आलाय. 30 का झाले? कारण ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20. 10 प्लस 20 इज इक्वल टू 30 हा माझा आउटपुट आहे. printf add is equal to %d. हा %d कुणासाठी वापरलाय मी? सी साठी. %d का वापरलाय? बिकॉज हे काय इंटिजर आहे म्हणून. समजलं? म्हणजे इथं काय केलोय आपण? दोन नंबरची ऍडिशन केलोय. समजलं सर्वांना? सो इन दिस वे वी विल सी ऑल दी प्रोग्राम्स. अशा प्रकारे आपण सर्व प्रोग्राम्स आपण पाहणार आहे. ठीक आहे. सो दिस इज दी हा आपला कोर्सचा सिलेबस असणार आहे. दिस इज दी मॉड्यूल सिलेबस. हा आपला पूर्ण सिलेबस असणार आहे. 3 मॉड्यूल मध्ये डिवाइड करत असतो आपण. टोटल 7 चॅप्टर्स असतात त्याच्यामध्ये. चॅप्टर नंबर 1 ज्याच्यामध्ये आपण सर्व बेसिक कन्सेप्ट पाहतो. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग, कंट्रोल स्टेटमेंट्स हे सर्व आपण मॉड्यूल 1 मध्ये कव्हर करत असतो. मॉड्यूल 2 मध्ये ॲरे, फंक्शन्स आणि स्ट्रिंग आपण घेणार. ॲरे बघणार, फंक्शन्स बघणार आणि स्ट्रिंग्स बघणार. मग त्याच्यामध्ये स्टोरेज क्लासेस सुद्धा घेतो आपण, ऑटो एक्सटर्न ते सुद्धा. आणि मॉड्यूल 3 मध्ये पॉइंटर्स, स्ट्रक्चर, युनियन आणि फाइल हँडलिंग. So our course is divided into 3 modules and there are total 7 chapters. ठीक आहे. So total 3 modules आहेत and total how many chapters? 7. तर त्याच्यामध्ये सर्व आपले कव्हर होणार पूर्ण सी लँग्वेजचं. ठीक आहे. आपलं मॉड्यूल कसं असणार? डेली हा ऑनलाईन लाईव्ह क्लास असणार आपला. वी विल टेक डेली ऑनलाईन लाईव्ह क्लास. रोज आपला लाईव्ह क्लास होणार डेली. देन प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता. दिस इज वन मोर ऍडव्हान्टेज. हा एक तुमच्यासाठी खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. ती रोजच्या क्लासची रेकॉर्डिंग तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. ठीक आहे. यू कॅन सी दी डेली ऑनलाईन क्लास रेकॉर्डिंग ऑन दिस वेबसाईट brightelearn.in. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डेली क्लासचं रेकॉर्डिंग पाहू शकता. म्हणजे आज तुमचा क्लास झालाय, मग तुम्ही क्लास झाल्यावर तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग पाहू शकता आमच्या वेबसाईटवरती. म्हणजे किती वेळेस पहा. एखादी कन्सेप्ट समजली नाहीये, 10 वेळेस त्याचा व्हिडिओ पहा तुम्ही. जसा आजचा आपण रेकॉर्डिंग क्लास घेतला ह्याचा पण व्हिडिओ सर टाकते. सो रेकॉर्डेड व्हिडिओज ऑफ एव्हरी क्लास. प्रत्येक क्लासचा हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एखादा क्लास मिस जरी झाला असेल, तुम्ही तो व्हिडिओ पाहून समजून घेऊ शकता कन्सेप्ट. देन पूर्ण कोर्स होईपर्यंत ऑनलाईन क्लास लाईन and lab facilities available for programming. प्रोग्रामिंग साठी लॅब फॅसिलिटी आहे. तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकता. औसा रोडवर आपलं इन्स्टिट्यूट आहे, अपोजिट ऑफ विश्वमित्र हॉटेल. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तिथं प्रोग्रामिंग करू शकता. स्वतः गाडेकर सर तिथं असतात, ते तुम्हाला गाईड करत असतात. तुम्ही तिथं प्रोग्राम्स करू शकता आणि सर्वांनी प्रोग्रामिंग करायचंय. ठीक आहे. युनिट वाईज आपण नोट्स देणार आणि प्रोग्राम किट आपण देत असतो सर्व स्टुडंट्सला, ज्याच्यामध्ये मिनिमम 150 प्रोग्राम्स तर आपले होणारच आहे. ह्या टोटल सब्जेक्ट चॅप्टर्स मिळून मिनिमम 150 प्रोग्राम्स तुम्ही करणार ह्या कोर्समध्ये. आणि मी सांगतोय सर्वांनी हे प्रोग्राम्स करायचे. ज्यांनी 150 प्रोग्राम तुम्ही 100 जरी केलात ना, यू विल बी एक्सपर्ट इन सी प्रोग्रामिंग. ही माझी गॅरंटी आहे. आणि हा प्रोग्रामचा किट आम्ही तुम्हाला देणार. आपण ड्राईव्ह वरती सर्व प्रोग्राम्स ठेवत असतो आणि तुम्हाला ते लाईफ टाइम ऍक्सेस आहे त्या प्रोग्रामचा, त्या प्रोग्रामचा. So there is a program kit of 150 plus programs. So more focus is on programming. Programming वरती जास्त फोकस असणार आहे, थेरी नाही जास्त. म्हणजे थेरी आपण घेणारच आहे, त्याशिवाय होणार नाही, पण प्रोग्राम जास्त. त्यासाठी सॅटरडे हा माझा प्रोग्रामिंग डे असतो. मी माझ्या प्रत्येक सर्टिफिकेशन बॅच मध्ये एव्हरी सॅटरडे मी प्रोग्रामिंग डे ठेवत असतो. म्हणजे सॅटरडे मध्ये प्रत्येक सॅटरडेला चॅलेंजेस प्रोग्राम्स मी घेत असतो स्टुडंट्स कडे. आणि प्रत्येक सॅटरडेला एक चॅलेंजिंग प्रोग्राम मी तुम्हाला देत असतो करण्यासाठी. म्हणून सॅटरडे हा प्रोग्रामिंग डे म्हणून आपण घेत असतो. ठीक आहे. त्या दिवशी आपण मेन मोर चॅलेंजिंग प्रोग्राम्स आपण घेतो. ठीक आहे. सो दिस इज दी कम्प्लीट क्लास. ही सर्टिफिकेशन कोर्सचा पूर्ण प्रोग्राम आहे. हा सर्वांना समजला असेल. ऑनलाईन लाईव्ह क्लास असणार आहे आपला. ठीक आहे. हे सर्टिफिकेशन प्रोग्रामचा मॉड्यूल आहे. ऑनलाईन डेली ऑनलाईन लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड व्हिडिओज ऑफ एव्हरी क्लास, ऑनलाईन क्लास टिल द कम्प्लिशन ऑफ सिलेबस. ठीक आहे. दिस इज
the certification course structure. ओके, त्याच्यानंतर प्रोग्राम किट आहे 150 प्लस लॅब फॅसिलिटी आहे तुम्हाला प्रोग्रामिंग करण्यासाठी सॅटरडे प्रोग्रामिंग डे. नाउ हाऊ टू जॉइन दिस क्लास. सी फॉर दिस सर्टिफिकेशन यू हॅव टू डू दी ऑनलाईन पेमेंट. आपण ग्रुप वरती रजिस्ट्रेशन फॉर्म पण अपलोड करणार आहे. तुम्ही सर्वांनी पेमेंट करायचं आहे आणि तुमचं जे पेमेंटचा स्नॅपशॉट आहे ते रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये अपलोड करायचंय किंवा तुम्ही सरांना ह्या मोबाईल वरती पण पाठवू शकता. ठीक आहे. क्लासची फीस आहे इफ यू पे 1 इन्स्टॉलमेंट, म्हणजे जसं आज 15 ऑगस्ट आहे, नेक्स्ट 2 डेज तुमचं रजिस्ट्रेशन असणार आहे आणि 18 ऑगस्ट पासून आपलं रेग्युलर क्लास जॉईन होणार आहे. बरोबर आहे सर. 18 ऑगस्ट. तर नेक्स्ट 2 डेज मध्ये नेक्स्ट 2 डेज मध्ये तुम्ही पेमेंट करायचं आहे. तर एका इन्स्टॉलमेंट मध्ये जर तुम्ही पेमेंट केलात तर फीस असणार आहे 2500 इफ फॉर 1 इन्स्टॉलमेंट. and if you pay in 2 installment then fees will be 3000. आपला क्लास हा 2 months चा असतो. ओके, द क्लास ड्युरेशन इज 2 months. ओके, सो 2 months ची ही पूर्ण फीस आहे. याच्यामध्ये लॅब फॅसिलिटी, लॅब मध्ये जाऊन तुम्ही प्रोग्राम पण करू शकता. तुम्हाला पूर्ण नोट्स आम्ही प्रोव्हाइड करणार, सॉफ्ट कॉपी नोट्स. नोट्स कसे देतो आपण, जसं इथं आहे बघा, हा जसं बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंगचा चॅप्टर आहे. प्रत्येक चॅप्टर वाईज असे मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार. आय विल गिव्ह यू दी सॉफ्ट कॉपी नोट्स एव्हरी चॅप्टर्स, स्ट्रक्चर, युनियन, ॲरे, स्ट्रिंग, समजलं. तर हे पूर्ण नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार, सॉफ्ट कॉपी नोट्स. प्लस आय विल गिव्ह यू दी बंडल दॅट इज प्रोग्रामिंग किट. प्रोग्रामिंग किट सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, जसं हे आहेत बघा, दिस इज दी प्रोग्राम्स. ओके, तुम्ही दिसतंय इथं 119 आयटम्स, 119 प्रोग्राम. प्लस हे तर बेसिक आहे. युनिट वाईज प्रोग्राम जर तुम्ही बघितलात बघा, 52, युनिट 2 चे 18 म्हणजे 60, 119 प्लस 60 म्हणजे 180 प्रोग्राम्स. अजून 4 याचे राहिले म्हणजे 150. तर काहीच नाही, 200 प्रोग्राम्स कमीत कमी होतात इझिली. ठीक आहे. सो दिस इज दी कम्प्लीट स्ट्रक्चर. प्रोग्राम्स पण पूर्ण देणार. तर नेक्स्ट 2 डेज मध्ये तुम्ही पेमेंट करायचं आहे. एक इन्स्टॉलमेंट मध्ये जर तुम्ही पे केला तर तुम्हाला 500 रुपीज डिस्काउंट, म्हणजे 2500 फीस असेल. आणि इफ यू पे इन 2 इन्स्टॉलमेंट देन द कोर्स फी इज 3000 रुपीज. ओके, तर कुणाला काही डाऊट्स आहे का ह्याच्यामध्ये, विचारून घ्या. कुणाला काही क्वेश्चन्स, डाऊट असतील देन यू कॅन आस्क. टाइम आहे आपल्याकडे अजून. कुणाला काही क्वेश्चन्स आहेत आपल्या मॉड्यूल वरती? वेबसाईट वरती तुम्हाला युजर आयडी पासवर्ड आम्ही देणार. त्या लॉग इन करून तुम्ही प्रत्येक क्लासचा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे जे आपण क्लास घेतोय ना त्याचीच रेकॉर्डिंग आपण वेबसाईटवर अपलोड करत असतो. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट 2 डेज मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय आणि 18 ऑगस्ट पासून आपले रेग्युलर क्लास आपण सुरू करूया. ठीक आहे.